हाऊ टू मेक कॅलिग्राफी इन फोटोशॉप, म्हणजेच आपण फोटोशॉपमध्ये आपली कॅलिग्राफी कशी बनवू शकतोय, तर हे आज आपण बघणार आहे. तर गेल्या काही वर्षात म्हणजेच 2-3 वर्ष आधी, जसं की कॅलिग्राफीवर भरपूर काही ट्युटोरियल्स पडलेलं 3 वर्ष आधी तुम्ही बघू शकताय, किंवा अजून 3 वर्ष आधी एक पडलेलं. तर याला तुम्ही भरूमसाठ भरपूर ढीक प्रेम दिलता आणि त्या कॅलिग्राफी मी कशा करायच्या हे मोबाईलमध्ये शिकवलेलं. ओके, तर त्याच सगळ्या गोष्टी, त्याच सगळी स्टेप, त्याच सगळ्या एकदम सिंपल सोप्या सगळ्या साध्या पद्धतीनं आपण आज जे काही कॅलिग्राफी आहे तर ते आपल्या फोटोशॉपमध्ये शिकणार आहे. जे काही कॅलिग्राफी शिकणार आहे तर त्याच्या जो काही बेस आहे तुमचा बेस, तर जसं की ब्रश कसा क्रिएट करायचा, ब्रश कसा वर्क करतोय, काय काय सेटिंग करावं लागणार आहेत, काय काय विषय आहे, काय काय, हे सगळं तुम्हाला मी बेसिक ते ॲडव्हान्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. प्लस आपण ॲडव्हान्स लेवललाच कॅलिग्राफी पण बघणार आहे. ओके, तर कृपया करून जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर आपल्या या सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खालीच आपल्या चॅनलचं नाव दिसत असेल तर त्याच्या पुढे सबस्क्राईबचं बटन असेल. त्याचबरोबर आपली ही इंस्टाग्राम आय डी नक्कीच, ह्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, किंवा डायरेक्ट तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन प्रथमेश पाटील ग्राफिक सर्च केला की येऊन जाईल. इथं तुम्ही फॉलो करा, तिथं तुम्हाला भरपूर खतरनाक पोस्ट बघायला भेटतात. रिसेंटली आपलं 1 लाख एवढा मोठा परिवार पूर्ण झाला, तर त्याची पण पोस्ट आल्या, त्याला पण तुम्ही ढीक प्रेम दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अशा भरपूर भरमसाठ प्रकारचे पोस्ट आहेत, ह्याच्यावर ट्युटोरियल पण येणार आहे लवकरच, तर त्यामुळं ढीक प्रेम द्या. लवकरच आपण ट्युटोरियल आणणार आहोत. आणि हे जे काय तुम्ही बघायला आहे पोस्ट, हे जर ट्युटोरियल तुम्हाला फोटोशॉपमध्ये पाहिजे की मोबाईलमध्ये पाहिजे, नक्कीच लवकरात लवकर कळवा. ओके, तर चला, तर आता आपण फायनली आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आपण आपल्या फोटोशॉप 2020 CC मध्ये, म्हणजे प्रॉपर मी CC 2020 पण वापरतोय, CC 2023-24 कसं काय आपलं, म्हणजे माझ्याकडे 2 आत्ता सध्या तरी इन्स्टॉल आहेत. ओके, तर त्या आधीमध्ये आता आपण काय काय कसा वर्क फ्लो आहे तर त्या सगळ्या गोष्टी बघूयात. तर त्याच्या आधी मी एक गोष्ट ओपन करून घेतो, ती म्हणजे काय, क्यूप्रेस जरा चालू केलं, जेणेकरून तुम्हाला जे काय मी कीज दाबतोय तर त्या तुम्हाला कळतील. ओके, चला, तर फाईल न्यू कॅनव्हास घेताना तुम्हाला किती काहीही घेऊ शकता, पण तुमची जी काही साईज आहे तर ती फिक्स असणं गरजेचं आहे. 4x5 घ्या, किंवा आडवा घ्या, किंवा उभा घ्या, प्रॉपरली रित्या 500 रेझोल्यूशन मी ठेवले. ही साईजची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ऑलरेडी एक व्हिडिओ आला आपला, तर त्यात मी दिल्या, नक्कीच चेक करून घ्या. क्रिएट म्हणलो, या टीममध्ये आता आपल्यासमोर कॅनव्हास येईल इझिलीरित्या. तर अशा टीममध्ये आपल्यासमोर कॅनव्हास आलेला आहे. तर यावरच आता आपल्याला संपूर्ण ओव्हरऑल जी काय आपली कॅलिग्राफी आहे तर ती करायची आहे. कॅलिग्राफी करण्यासाठी काय लागतं आहे, पहिली गोष्ट म्हणजे लेअर पॅनल. लेअर प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रा वाढवत जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जरा लागला तर मूव लागेल कोणतीही गोष्ट हलवायला, किंवा वर खाली करायला, किंवा झूम आउट झूम इन करायला. ओके, या टीमसाठी. तिसरी गोष्ट आहे ब्रश आपला, भरपूर इम्पॉर्टंट, हाच मेन इम्पॉर्टंट आहे विषय. आणि चौथी गोष्ट आहे आपला फॉरग्राऊंड कलर, जो आपण ठेवणार आहे सध्याला ब्लॅक. फॉरग्राऊंड जो काय वरचा कलर असतोय हा आपल्या ब्रशनं आपण ड्रॉ करत असतोय. जो काय वर, आता इथे 2 कलर आहे, त्याला वरच्याला म्हणायचं फॉरग्राऊंड, खालच्याला म्हणायचं बॅकग्राऊंड. जो फॉरग्राऊंड कलर आहे तर तोच असा ड्रॉ होत असतो. ओके, त्यानंतर काहीतरी स्टेप चुकली ते, तर त्या आधीमध्ये तुम्ही कंट्रोल झेडनं पाठी मिळू शकता. एडिटमध्ये ते तुम्हाला इथं बघायला भेटेल. डू अनडू प्रॉपरलीरित्या चेक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर लागला तर इरेजर लागेल, पण सध्याला त्याची काय गरज नाही आहे. मी त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो की काय कोणत्या गोष्टी वापरायच्या इरेजरच्या बाबतीत. ओके, चला, तर फायनली आपण सुरुवात करूयात. ब्रशकडे जाऊयात. ब्रश टूल आता आपण घेतला आहे प्रॉपर, भरपूर इम्पॉर्टंट. तर मी तुम्हाला म्हटलेलं आहे की मी तुम्हाला ते जे काय प्रॉपर्टीज आहेत तर ते आपण समजून सांगणार आहे, आणि स्वतःचा आपण ब्रश क्रिएट करणार आहे. आणि जो आपण देवनागरी कॅलिग्राफी थीम बघतोय तर त्या लेवलची आपण कॅलिग्राफी आज करणार आहे. ओके, चला, फायनली सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यात परफेक्टली सेट करायचं आहे तर ते म्हणजे हेड, ब्रशचं हेड. आता ब्रशचं हेड बघू शकता तुम्ही, प्रॉपर गोल आहे. कंट्रोल झेडनं मी पाठीमध्ये येतो, प्रॉपर गोल आहे. तर इथं तुम्ही बघू शकता इझिलीरित्या, हे रेग्युलर बेसिसचा याचा काय विषय नाही. इथं पुढं आला तर तुम्हाला हे हेड बघायला भेटेल. मग इथं प्रॉपर त्याच्या संपूर्ण ओव्हरऑल प्रॉपर्टीज आहेत, तर त्या सगळ्या आपण जरा थोडक्यात बघून घेऊयात, आणि फायनली मग आपल्या सेशनला सुरुवात करूयात. ओके, हे जे काय तुम्ही इथनं ओपन करताय तेच आपल्या माऊसच्या राईट बटनानं, म्हणजे उजव्या बटनानं प्रॉपर्टीरित्या इथं डायरेक्टलीरित्या ओपन करू शकता. कोणताही टूल असला, राईट क्लिक मारला की इथं त्याच्या प्रॉपर्टीज ओपन होतात. ओके, सिलेक्शन असू दे, किंवा ब्रश असू दे, किंवा टेक्स्ट असू दे. ओके, नो प्रॉब्लेम. तर इथं बघून घ्या प्रॉपरली अशा ते तुम्हाला हेड बघायला भेटाले. ह्या बॉक्समध्ये हे प्रॉपर हेड आहे. इथं तुम्ही ह्याचा अँगल सेट करू शकताय प्रॉपरलीरित्या, आणि ह्याला कितपत म्हणजे चपटं पाहिजे किंवा परफेक्ट स्क्वेअर पाहिजे, सर्कल पाहिजे, तर ते ठरवू शकताय. त्यानंतर इथं बघा ती साईज ॲडजस्ट करू शकता. आणि इथं हार्डनेस कधीही कमी करायचं नाही कॅलिग्राफी करताना. ओके, 100 हार्डनेस असणं गरजेचं आहे. ओके, डन. तर कॅलिग्राफी करताना ब्रश कसा सेट करायचा बघा, ह्या खालच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज म्हणजे एक प्रकारे एक्सटर्नल ब्रशेस किंवा
आपल्या फोटोशॉपमध्ये आलेले ब्रशेस तर ते ब्रशेस इथं अवेलेबल आहेत. फोल्डर वाईज येतात, ते तुम्ही सेटिंगमधनं इथनं इम्पोर्ट करू शकताय. बाकी हे जेवढं ऑप्शन्स ऑन ठेवल्यात ते सगळं ऑन ठेवा. ब्रश नेम, ब्रश स्ट्रोक, ब्रश टिप, शो ॲडिशनल प्रेसेस आणि शो रिसेंट इन ब्रश. ओके, या थीममध्ये नो प्रॉब्लेम. तर काय करायचं आपल्याला बघा, इथं तुम्हाला 2 पॉईंट्स बघायला भेटतील आणि एक ट्रायंगल आहे. 2 पॉईंट्स एक प्रकारे चपटं करून घ्या. का चपटं करून घ्या? कारण का त्यासाठी आपला त्याशिवाय ब्रश तयार होत नाही. चपटा करून घ्या, इझिलीरित्या चपटा, प्युअर चपटा करून घ्या. आणि त्यानंतर मग साईज आपण ॲडजस्ट करूयात बाहेरनं, काय अडचण नाही. ओके, हार्डनेस 100 ठेवा. झालं, इथं एवढं काम झालं आपलं. त्यानंतर पुढील मुद्दा काय आहे, इथं मोड बीट काय चेंज करत बसू नका. ऑपिसिटी 100 आहे, फ्लो 100 आहे. इथं ह्याच्यात काय प्रॉपरली त्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळं असते ऑप्शन. ओके, प्रॉपर 3D बॉल, 3D गोष्टी किंवा इफेक्ट मारायचं झालं तर ऑपिसिटी फ्लो जरा ॲडजस्ट करावं लागते, पण कॅलिग्राफीला काय याची गरज नाही. त्यानंतर जरा मी स्मूथिंगचा भरपूर इम्पॉर्टंट रोल आहे तो सांगतो. त्याच्या आधी येतो जरा पुढं. इथं आपल्याला अँगल सेट करायचा आहे. पहिल्यांदा 45 सेट केला का नाही तुम्हाला प्रॉपरली त्या गोष्टी बघायला भेटतील की बाबा आपल्याला कसं काढायला येतं यादीमध्ये असं. तर हा आपल्याला अँगल नको आहे. 45 अँगल्स बरोबरच आहे, पण -45 पाहिजे आपल्याला. -45 हा परफेक्ट अँगल आहे. आपल्या ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये बघायला गेलं तर भरपूर अँगल्स वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. तर आपण ऑलरेडी एक कॅलिग्राफी बनवल्या, तर त्याचा व्हिडिओ पण भरपूर त्याला ढीकप्रेम दिला. तर त्यात पण मी तुम्हाला सविस्तर समजून सांगितलेला अँगलचा विषय, तर तोच मी इथं पण समजून सांगितलं. -45 हे फक्त नोट करून घ्या. काय लई सेटिंग लागत नाही. मी इथं फक्त ब्रश चपटा केला आणि इथं प्रॉपरलीरित्या फक्त इथून जे का आपला अँगल आहे हा -45 केला. बाकी आता हार्डनेस फक्त 100 असणं गरजेचं आहे. साईज वाढवणे त्यानं आता मी तुम्हाला सांगतो. चला, आता बघा इथं मी एक्स्ट्रा एक लेअर घेतल्या. इथं आता फ्लो बघा ह्याचा प्रॉपरलीरित्या एकदम बघा गेलं तर जो काही कर्व बिर्व असेल तर तो प्रॉपर एकदम फेल गेला आहे. ओके, एकदम फेल गेला आहे. का फेल गेला आहे? कारण का यात स्मूथनेसच नाही आहे. ओके, मग स्मूथनेस ॲड करण्यासाठी तुम्हाला स्मूथिंग जो ऑप्शन आहे हे जेव्हा तुम्ही 100 करताय, आता बघा फ्लो एकदम खतरनाक. हा असा विषय आहे, जेणेकरून जेवढं तुम्ही स्मूथिंग वाढवता तेवढं तुम्हाला कॅलिग्राफी एकदम स्मूथ बघायला भेटेल. पण हे सगळ्या ठिकाणी यूज करायचं नाही आहे. कॅलिग्राफीत यूज करा 100%, पण हे इफेक्ट मारताना यूज करायचं नाही. कारण का जो काय रिअल टाईम आहे तर त्याच्या भरपूर स्लो वाईज आपला जो काय ब्रश आहे हा काम करतो स्मूथिंगनं. त्यामुळं आपली कॅलिग्राफी स्मूथ येत असते. ओके, चला तर आता मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो. आपलं जे काय ब्रशचं हेड ते मोठं बारकं कसं करायचं शॉर्टकट कीज समजून सांगतो. बघा, पीच्या पुढे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट्स बघायला भेटतील आपल्या कीबोर्डमध्ये. त्यातला जर उजवा बटन म्हणजे उजवा करत गेला तर आपला जो काय साईज आहे तर ते वाढत जाईल. डावा प्रॉपर क्लिक करत गेला स्क्वेअर ब्रॅकेट, आपला जो काय शेप म्हणजे ब्रशची साईज आहे तर ती कमी होईल. कळालं तुम्हाला? त्यानंतर आल्ट होल्ड करून धरायचं आणि आपल्या माऊसचं जे काय आपलं राईट बटन आहे तुम्हाला इथं जे काय आपलं आपण क्यूप्रेस चालू केलं त्यात दिसेल बघा. आल्ट होल्ड करून धरले आणि राईट क्लिक होल्ड करून धरले. आपला माऊस जर उजवीकडे ड्रॅग केला तर आपली जी काय ब्रशची साईज आहे वाढत्या. डावीकडे ड्रॅग केला तर आपली जी काय ब्रशची साईज आहे कमी होत्या. वर ड्रॅग केला तर आपला हार्डनेस कमी होते आणि खाली ड्रॅग केला की आपला हार्डनेस वाढवते. ओके, असा विषय. त्यामुळे हार्डनेसमध्ये काय गोष्टी चेंज करू नका. ओके, डन. तर आता आपल्याला वरची रेष मारायची आहे. वरची रेष अशी मारायला गेला तर प्रॉपर्ली उभी आडवी कशी पण येईल प्रॉपर्ली त्याचा काहीतरी प्रॉब्लेम येईल. जसं की बघा का मारायला गेलं की ती सरळ येणार नाही. तर त्याला एक प्रॉपर फोटोशॉपनं म्हणजे ऑलरेडी ऑप्शन दिलं ते म्हणजे काय की बघा तुम्ही शिफ्ट होल्ड करून उभी आणि आडवी जी काय रेषा ही सरळ रेषेत मारू शकता. ही आपण उभी मारली आणि ही आपण प्रॉपरलीरित्या शिफ्ट होल्ड करून आडवी उभी मारली बघू शकता एकदम खतरनाकरित्या. ओके, हे तेवढं तुम्हाला कळालं. शिफ्ट होल्ड करून तुम्ही उभ्या आडव्या रेषा मारू शकता. पण जर मला तिरकी मारायची असली तर ती येत नाही. तिरकी अशी सरळ रेषेत मारायची असली किंवा हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, हा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे, मग असं होल्ड करून जोडण्यापेक्षा जरा ओबडधोबड होणार आहे. त्यामुळे तो पॉईंट बीट जोडायचा असला प्रॉपरली हा, तर ह्याला पण एक टेक्निक दिल्या फोटोशॉपनं. म्हणजे काय मगाशी आपण काय केलं तर शिफ्ट होल्ड करून प्रॉपरलीरित्या काय केलं आपण रेष मारली ती उभी किंवा आडवी येत्या फक्त. तर इथं बघा एक टेक्निक म्हणजे काय, इथे एक जिथं आपला पॉईंट असेल तिथे एक क्लिक मारायचं फक्त आणि शिफ्ट होल्ड करायचं आणि जिथं आपल्याला पॉईंट जुळवायचा आहे तिथं नेऊन प्रॉपर फक्त सोडला म्हणजे एक प्रकारे लेफ्ट क्लिक मारला की ते ऑटोमॅटिक पॉईंट जॉईन होते. बघा परत एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. तिरकात आपल्याला रेष मारायची आहे. इथे एक मी क्लिक मारलं. आता ओव्हरऑल मी काय आता मी फक्त सोडले सगळं म्हणजे माझा हँड कशावर नाही, हात कशावर नाही आणि शिफ्ट होल्ड करून मी फक्त खाली रेष मारली प्रॉपरली त्या ती जी काय आपली रेष आहे ती जॉईन झाली. असा विषय आहे, अशी खासियत आहे. ओके, हे सगळं समजून सांगायचं होतं. सगळा विषय तुम्हाला आय होप कळाला असेल. चला तर जाऊयात आता आपण पुढं प्रॉपरलीरित्या गोष्टी बघायला. तर पहिली गोष्ट म्हणजे आपली रेष मारणं गरजेचं आहे.
चला आपली रेष आली. आता इथे तुम्ही कशाही प्रकारे कोणतंही अक्षरतेन काढू शकताय प्रॉपर. मी कॅलिग्राफीवर येतोच, तर त्याआधी जसं की वर्क फ्लो बघायचा असा आहे. आणि जे का रेषेस आहेत, रेषा ज्या का रेषा आहेत तर त्या अशा आहेत बघा. काना मात्रा वेलांटी कशी देऊ शकता या थीममध्ये अशी देऊ शकता इझिलीरित्या. आणि जो का आपला माऊस आहे हा एकदम सिम्पल बट स्वीटरित्या फिरवा. एकदम जास्त हेवी नको, हळू फिरवायचं. कारण का मी मगाशीच म्हणलो तुम्हाला, जो काय आपला ब्रश आहे तर त्याचा जो काय वर्क फ्लो आहे हा भरपूर स्लो आहे. कारण का आपण स्मूथिंग वाढवलं आहे, तर त्यामुळे बघू शकताय. हे संपूर्ण चेक करून घ्या कसं आपण सेट केले. चला तर आपण एक नाव ट्राय करूयात. जर ते लवकर झालं तर दुसरं पण आपण ट्राय करूयात. जरा मी अवघड नाव घेतले ओके, जेणेकरून ते करायला जरा अवघड जाईल आणि तुम्हालाही समजावायला सोपं जाईल. अरविंद पाटील प्रॉपर या थीममध्ये. तर चला बघूयात प्रॉपर आता आपण कसं काढू शकतोय. पहिली गोष्ट म्हणजे इथं आपण एक एक्स्ट्रा लेअर घेतली. तर या थीममध्ये प्रॉपरलीरित्या कसं काढतोय बघा. चा फ्लो बघा. चुकलं तर एक स्टेप पाठीमागे, चुकलं तर एक स्टेप पाठीमागे, कावडा विषय नाही. आपल्याकडे भरपूर टाईम आहे अजून. ओके, हळूहळू इझी हळूहळू. हे चा एक भाग झाला. डन. त्यानंतर इथे एक एक्स्ट्रा लेअर घ्या. आता आपल्या ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये बघायला गेलं तर एक्स्ट्रा ॲटोमॅटिक लेअर येऊन जात्या, पण इथं येत नाही ती. ओके, हे झालं बघा. चं पहिलं पुढचं सेक्शन झालं. तर आता आपण या दोन्ही गोष्टी सिलेक्ट करूयात आणि जरा याला पुढं घेऊयात इझिलीरित्या. डन. जोपर्यंत आपल्या मनासारखी कॅलिग्राफी येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही म्हटलंय मी. चला एक्स्ट्रा पुढील आपले लेअर घेणं गरजेचं आहे. चला डन. ओके, झालं हे. वरची रेस तुम्ही मारणार असाल तर इझिलीरित्या मारून घेऊ शकताय. मग एक्स्ट्रा इथं लेअर घ्या. लेअर एक्स्ट्रा घेणं भरपूर इम्पॉर्टंट आहे बघा. नंतर आपण कट पण करू शकतोय किंवा हेवी वाढवू शकतोय, कमी जास्त करू शकतोय, काय अडचण नाही. तर ते आपण बघूयात. जर मग तुम्हाला स्टायलिश बिलिश काढायचं असेल तर तुम्ही प्रॉपर अजून हेवीलीरित्या मग ती रेश न मारता अजून काहीतरी मध्ये तुम्ही इझी मोठा असा काहीतरी बदल घडवून आणू शकताय. एकदम कडकरित्या असं तुम्ही काहीतरी करू शकताय. किंवा नुसता आपल्याला रेश मारायची असली तिरकी तर इथं एक क्लिक मारा, तिरकी रेस संपलं. असं ह्याला पण याला या थीममध्ये पण तुम्ही करू शकताय. आणि इथनं पण तुम्ही मग फक्त एवढं असं केला तरी चालेल. आपल्यावर आहे सगळं, कसं करू शकताय काय करू शकताय या थीममध्ये तुम्ही चेकआउट करून घ्या. ओके, डन. तर जी का आपली रेश आहे तर ती मी आता ॲक्टिव्ह केली. आता मला जे काय आहे तर ते छान आले प्रॉपर. जरा वेट, ही खालची रेश मी नंतर काढतो. माझं छान आले प्रॉपरलीरित्या. जी का वरची आपली लाईन आहे ही जर आपण कट करून घ्यावं. चला तर आपण इरेझरचा डायरेक्ट वापर करूयात आणि त्यानंतर आपला ब्रश जरा लहान करूयात. मी मागाशी सांगितलेलं. आता तुम्ही हे काय बघायला नक्कीच लक्षात घ्या. जे आपण ब्रश यूज केला, ब्रशला ज्या प्रॉपर्टीज आपण सांगितलेल्या म्हणजे शॉर्टकट कीज असतील, प्रॉपर्टीज असतील, तर त्या सगळ्या अशा उभेहूब आपल्या इरेझर टूलला म्हणजे अप्लाय होतात. ऑपोसिटी फ्लो बी तर स्मूथ बीत बघू शकता. इथं ब्रश पण हेड पण देणं आपण सगळं सेट करू शकतोय. ओके, तर आता सध्याला मी हे फक्त इथनं इरेज करतो. आपली लाईन फक्त इरेज करतो म्हणजे एकदम खतरनाक लेवलला दिसेल ती. जरा इथनं मी स्मूथ करतो. जरा तिरकी रेष मारतो इथनं मी. वेट. ओके, डन. ह्या थीममध्ये बघू शकता इझिलीरित्या आपण तिरकी रेष मारल्या. त्यानंतर पुढील मुद्दा, आणि आपण येत आपल्या ब्रशकडं. ब्रश आपला काही चेंज होत नाही, काय अडचण नाही. तिरकी रेष मारू तिथनं. असं काढा किंवा अजून मी जरा हेवीलीरित्या खाली घेतो. ओके, डन. इथं आता मी वरची जी का पहिली वेलांटी आहे तर ती घेतो. डन. इझी. ओके,
डन. इथनं आता शिफ्ट होल्ड करून तुम्ही पुढे घ्या, ही रेष वाढवा. ओके, एकदम परफेक्टलीरित्या तुम्ही कसंही काढू शकताय, इझिलीरित्या. फक्त मी इथं अशी तिरकी रेष मारतो, ते हेवी आपलं तसलं काय म्हणजे ओके. डन. बघू शकता एकदम खतरनाकरित्या आपण गोष्टी सेट केल्यात आपल्या फोटोशॉपमध्ये. त्यानंतर आता आपलं नाव आडनाव येणार आहे आपलं. चला फायनली हे जे एक ग्रुप करून घेऊयात. चला ग्रुप झाला, एक एक्स्ट्रा लेअर आपली. भरपूर अवघड नाव आहे तरी पण आपण काढलं आहे. तर पाटीलसाठी आपली प्रॉपरलीरित्या खालची रेष आपण ओव्हरऑल मारून घेतली, इझिलीरित्या आपण रेष मारली उभी. इथनं आता हाफ मारू शकता. इथनं मग पोसाठी देऊन पो जरा काढणं अवघड जात असलं तर तुम्हाला ही टेक्निक यूज करा. हाफ मारायची, तिथनं कर्व घ्यायचा. पहा, आता मी एकाच लेअरमध्ये गेलो आहे कारण का ते परफेक्ट आले माझं. तुम्ही तसं करू नका. टी आणि ल इझिलीरित्या. बघू शकता, ल तुमचा जसा फ्लो असेल तसं काढा. ओके, ओके डन. त्यानंतर मी जरा याला पुढं घेतो, परफेक्टलीरित्या गोष्टी सेट करतो आणि त्यानंतर इथनं मग आपला जे काही जी वेलांटी आहे तर ती मारून घेऊया. तर यादीमध्ये आपलं नाव एकदम खतरनाकरित्या इझिलीरित्या तयार झालेलं आहे. तसं आपण सेट करूयात आपल्या राहिलेल्या गोष्टी. इथं पण सेट केलं तरी चालेल. असं बघा कसं तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार जशी आपली कॅलिग्राफी आहे कसं आहे काय आहे ते चेकआउट करून घ्या. इथंच परफेक्ट आहे. तर नक्कीच दोन्ही जरा मी लहान करून घेतो. याला टेक्स्चर इझिलीरित्या मारू शकताय, इझी. ओके, या सगळ्या गोष्टी दोन्ही एकामध्ये क्लिप करून घ्या. यावर फाईलमधनं प्लेस इमिडिएट करायचं. जे का आपलं टेक्स्चर असेल XYZ ते घ्या, कोणतंही असू देत ते घ्या. संपूर्ण प्रॉपरली त्या ग्रुपमध्ये टाकलं किंवा एकाच लेअरमध्ये केला असं तरी चालेल. प्रॉपर इथं बरोबर त्याला झाकून घ्या. संपूर्ण जे का आपलं हे आहे कॅलिग्राफी त्याला झाकून घ्या. ती आपली प्रॉपरली जे काय टेक्स्चरची लेअर आहे तर ती त्या संपूर्ण कॅलिग्राफीच्या ग्रुपवर पाहिजे. हे जे काय प्रॉपरली त्या आपलं टेक्स्चर आहे ह्याला राईट क्लिक मारायचं, क्रिएट क्लिपिंग मास्क नावाचं ऑप्शन येईल. एकदम खतरनाकरित्या आपलं टेक्स्चर लागतं. तर आजची कॅलिग्राफी आवडली असली तर 100% नक्कीच कमेंट करून कळवा कशी वाटली ते. बाकी फोटोशॉपमध्ये ट्युटोरियल्स पाहिजे असेल तर या व्हिडिओला ढीक प्रेम द्या. भेटलो करता पण एकदम चांगल्या विषयाला नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.